नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, eScience गुरुमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन हा चॅप्टर पाहतोय. त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटीज कशा फाइंड आउट करायच्या इथपर्यंतचा पार्ट आपला कंप्लीट झालेला आहे. ते दोन व्हिडिओज जर तुम्ही पाहिले नसतील तर ते व्हिडिओज तुम्ही सुरुवातीला पाहून घ्या, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर वरती आय बटन वरती सुद्धा तुम्हाला ते व्हिडिओज मिळून जातील. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मीन, स्टँडर्ड डेविएशन अँड व्हॅरियन्स हे 3 पॉइंट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. मग आता मीनचा फॉर्म्युला काय होता आठवा. मी सुरुवातीला बायनोमियल डिस्ट्रीब्यूशनची क्विक रिव्हिजन जी घेतली होती आपण, त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे फॉर्म्युलेस पाहिले होते. मग मीनचा फॉर्म्युला काय असतो, मीन ई ऑफ एक्स, ज्याला आपण म्हणतो एक्सपेक्टेड व्हॅल्यू सुद्धा म्हणू शकतो त्याला आपण. सो मीन इक्वल्स टू होता एन इंटू पी. व्हॅरियन्स ज्याला आपण व्ही ऑफ एक्स म्हणणार आहे, सो व्हॅरियन्स इज इक्वल टू फॉर्म्युला होता एन पी क्यू. अँड स्टँडर्ड डेविएशन, सो स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल टू रूट मध्ये व्हॅरियन्स ऑफ एक्स असतं. मग व्हॅरियन्स ऑफ एक्स ची व्हॅल्यू जर एन पी क्यू असेल तर स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल टू काय असणार आहे फॉर्म्युला, रूट मध्ये एन पी क्यू. सो या 3 पॉइंट वरती आपण काय करणार आहे, आज एक्झाम्पल पाहणार आहे. मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. मग पहा, पहिलं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर पहिलं एक्झाम्पल सीईटी 2019 साली आलेलं आहे. इन अ बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन इफ मीन इज 18. आपल्याला या ठिकाणी कोणाची व्हॅल्यू दिलेली आहे, मीन. आता मी सांगितलं मीन म्हणजेच कोण असणार आहे सांगा, आपला ई ऑफ एक्स. सो ई ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 18. व्हॅरियन्स इज 12 आणि व्ही ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिलेलं आहे तुम्हाला, 12. आता नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला ई ऑफ एक्स आणि व्ही ऑफ एक्स दिला असेल तर या दोन गोष्टीवरून फक्त तुम्ही पूर्णच्या पूर्ण एन, पी आणि क्यू तिन्ही सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. आपल्याला इथं पीच फाइंड आउट करायचं. मग सोडवायचं कसं लक्षात घ्या, नेहमी जर ई ऑफ एक्स आणि व्ही ऑफ एक्स माहीत असेल तर तुम्ही काय करणार, व्ही ऑफ एक्स डिवायडेड बाय काय घ्यायचं, ई ऑफ एक्स. सो व्ही ऑफ एक्स किती दिलाय, 12 डिवायडेड बाय ई ऑफ एक्स किती आहे, 18. आता मला सांगा, व्ही ऑफ एक्सचा फॉर्म्युला आपण आत्ताच बघितला. व्ही ऑफ एक्सचा फॉर्म्युला असतो एन पी क्यू डिवायडेड बाय ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला असतो एन इंटू पी इक्वल्स टू. आता या ठिकाणी आपण डिवाइड करू शकतो. सो डिवाइड करा, 6 2 जा 12, 6 3 जा 18. सो यातल्या एनपीला एनपी काय होईल, कॅन्सल, आणि क्यू ची व्हॅल्यू शिल्लक राहील 2/3. आता जर क्यू 2/3 असेल तर पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी मला 1 मायनस काय केलं पाहिजे, क्यू. सो 1 मायनस क्यू किती आहे सांगा, 2/3. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आन्सर किती शिल्लक राहील, 1/3. सो 1/3 हा आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सीईटी 2019 साली आलेला आहे. बघा काय काय दिलेलं आहे, इफ एक्स बिलॉंग्स टू बायनोमियल ऑफ 16, पी. आता हा स्टँडर्ड फॉर्म असा असतो, एक्स बिलॉंग्स टू बायनोमियल ऑफ एन, पी. मग बघा या ठिकाणी एन ची व्हॅल्यू त्यांनी किती दिलेली आहे, 16. सो एन इक्वल्स टू किती दिलेलं आहे त्यांनी, 16 दिलेलं आहे. पुढे काय सांगितलंय, ई ऑफ एक्स इज इक्वल टू 12.8. ठीक आहे. सो ई ऑफ एक्स इज इक्वल टू किती दिलेलं आहे आपल्याला, 12.8. देन स्टँडर्ड डेविएशन. आता बघा स्टँडर्ड डेविएशनचा फॉर्म्युला काय बघितला होता आपण, रूट मध्ये एन पी क्यू. मग आता एन माहिती पाहिजे, पी माहिती पाहिजे, क्यू माहिती पाहिजे. त्यातला एन तर मला या ठिकाणी माहिती आहे, राहिला फक्त पी आणि क्यू काढायचा. मग बघा ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला असतो एन इंटू पी. सो एन इंटू पी केलं तर 12.8. एन ची व्हॅल्यू मला माहिती आहे ना, 16. सो 16 इंटू पी म्हणजेच किती असेल सांगा, 12.8. सो पी ची व्हॅल्यू काढण्यासाठी 12.8 तसंच राहू दे, इंटू 16 काय होईल, अपॉन 16. आता हे 12.8 अपॉन 16 जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 4/5. बघा पी ची व्हॅल्यू जर 4/5 असेल तर क्यू ची व्हॅल्यू 1 मायनस पी. सो 1 मायनस 4/5 केलं तर काय मिळेल आपल्याला, 1/5. सो पी पण मिळाला, क्यू पण मिळाला, एन पण मिळाला. पुट करा व्हॅल्यू मध्ये. सो स्टँडर्ड डेविएशन इज इक्वल टू रूट मध्ये एन आहे 16 इंटू पी किती आहे बघा, 4/5 इंटू क्यू किती आहे पहा, 1/5. आता या सगळ्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन आहे ना बाळांनो. सो स्क्वेअर रूट डायरेक्ट काढा. ह्या 16चं स्क्वेअर रूट असेल 4, 4चं स्क्वेअर रूट असेल 2. हे 5 5 जा 25 असतील डिनॉमिनेटरला, पण त्याचं पण स्क्वेअर रूट काढलं 25चं असेल 5. सो 4 2 जा केलं तर 8 अपॉन काय येणार आहे सांगा, 5. सो तुम्ही जर 8/5 सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर मिळेल 1.6. 1.6 जर बघितलं तर आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, सीईटी 2020 साली आलेला क्वेश्चन आहे.
गिवन x बिलॉंग्स टू बायनोमियल ऑफ n, p इफ e ऑफ x इज इक्वल टू 4 अँड v ऑफ x इज इक्वल टू 2.4. बघा आत्ताच आपण पहिला क्वेश्चन याच टाईपचा बघितला होता की e ऑफ x आणि v ऑफ x दिला असेल तर आपल्याला n, p आणि q तिन्ही सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करता येतात. या ठिकाणी आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे n. सो मी काय सांगितलेलं तुम्हाला की v ऑफ x डिवायडेड बाय काय घ्या e ऑफ x. सो बघा v ऑफ x किती दिलाय 2.4, e ऑफ x किती दिलेला आहे तुम्हाला 4. आता v ऑफ x म्हणजेच काय फॉर्म्युला असतो npq, e ऑफ x चा फॉर्म्युला असतो np. 2.4 ला जर 4 न डिवाइड केलं तर 0.6 येईल. सो np ला np कॅन्सल होईल. सो q ची व्हॅल्यू 0.6 अशी नका ठेवू, फ्रॅक्शन मध्ये कन्वर्ट करा. सो 0.6 म्हणजे असणार आहे 6/10. जर याला आपण डिवाइड केलं 2 3 जा 2 5 जा, सो q मिळालं 3/5. सो q जर 3/5 असेल तर p म्हणजे 1 मायनस q. सो 1 मायनस 3/5 केलं तर असेल 2/5. सो q पण मिळाला, p पण मिळाला. आता कोणताही एक फॉर्म्युला वापरा, तुम्हाला n मिळून जाईल. मी सांगतो e ऑफ x चा वापरा, का तर e ऑफ x चा सिंपल फॉर्म्युला. e ऑफ x इज इक्वल टू फॉर्म्युला असणार आहे n इंटू p. e ऑफ x दिलेला आहे आपल्याला 4 विच इज इक्वल्स टू n आपल्याला माहित नाहीये इंटू p. p किती आहे बघा 2/5. सो क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 इंटू 5/2 म्हणजेच कोणाची व्हॅल्यू असेल n ची. सो सॉल्व करा. 5 4 जा 20, 20/2 केलं तर किती येईल 10. सो n ची व्हॅल्यू 10. आपला ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलाय, इफ द सम ऑफ मीन अँड व्हॅरियन्स ऑफ अ बायनोमियल डिस्ट्रीब्यूशन फॉर 5 ट्रायल्स. 5 ट्रायल्स याचा अर्थ टोटल n ची व्हॅल्यू आहे 5. सम कोणाची दिलेली आहे मीन आणि व्हॅरियन्स. सो मीन म्हणजे काय असणार आहे n इंटू p प्लस व्हॅरियन्स म्हणजेच काय असतो npq. या दोघांची सम इज किती सांगितलेली आहे बघा 1.8. सो आता ह्याला सॉल्व करण्यासाठी बघा यातून पण np आणि यातून np काय निघतंय कॉमन निघतंय. सो n इंटू p जर आपण कॉमन काढलं तर पूर्ण कॉमन काढलं 1, np जरी कॉमन काढलं तर शिल्लक राहील q इज इक्वल टू 1.8. सो n इंटू p तसंच राहू दे. आता टोटल व्हॅल्यू आपण कन्वर्ट करूया इन टर्म्स ऑफ p मध्ये. कशी करणार आहे लक्षात घ्या, का तर आपल्याला p तयार करायचा आहे. सो q नकोय आपल्याला या ठिकाणी. मग हे 1 प्लस q म्हणजेच काय असतो q चीच व्हॅल्यू असते 1 मायनस p इक्वल्स टू 1.8. सो n इंटू p ब्रॅकेटमध्ये 1 प्लस 1 असेल 2 मायनस p इक्वल्स टू 1.8. आता बघा हा n जो आहे n ची व्हॅल्यू मला माहिती आहे 5. सो मी या ठिकाणी काय ठेवतो ही 5 व्हॅल्यू ठेवतो. सो 5p नात मल्टिप्लाय करा याला आणि याला मल्टिप्लाय करावं लागेल. सो 5p इंटू 2 केलं आन्सर येईल 10p. मधलं मायनस साईन तसंच, हे 5 तसंच, p इंटू p केलं तर आन्सर असेल p² इक्वल्स टू 1.8. सो हे सगळं तिकडं न्या. हे मायनस 5p² तिकडं आले तर होतील प्लस 5p². हे प्लस 10p इकडं आले तर होतील मायनस 10p. हे इथलंच आहे. सो प्लस 1.8 इक्वल्स टू 0. आता ही तुम्हाला काय मिळाली क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. सो हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्ही सॉल्व केलं तर तुम्हाला या ठिकाणी p च्या दोन व्हॅल्यू मिळतील. एक तर p इज इक्वल टू 1.8 और p इक्वल्स टू 0.2. मग आता ह्यातली कुठली व्हॅल्यू इथं घेणार तर लक्षात घ्या p म्हणजे काय आहे बाळांनो प्रोबॅबिलिटी आहे ना ती. p म्हणजे आपण त्याला प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस म्हणतो. मग प्रोबॅबिलिटी जर ती असेल तर आपण प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्यूशन मध्ये शिकलोय की बट कोणतीही p ऑफ x ची व्हॅल्यू ही ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 1 म्हणजे बिटवीन 0 to 1 च्या मध्ये असते. मग या ठिकाणी बघा p ची व्हॅल्यू 1.8 दॅट इज ग्रेटर दॅन 1 आहे. म्हणजे या ठिकाणी p इज नॉट इक्वल्स टू 1.8 असेल. त्यामुळे आपली p ची व्हॅल्यू किती असेल 0.2. सो आपला ऑप्शन नंबर बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेलं आहे आपल्याला. अ डाय इज थ्रोन 100 टाइम्स. अ डाय म्हणजे एकच डाय 100 टाइम्स थ्रो केलेला आहे. सो या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू कळते की n ची व्हॅल्यू टोटल किती असणार आहे 100. टोटल 100 ट्रायल्स झालेले. देन द स्टँडर्ड डेविएशन ऑफ गेटिंग अन इव्हन नंबर इज. आता या ठिकाणी x काय डिनोट करतोय गेटिंग अन इव्हन नंबर ही x ची व्हॅल्यू डिनोट करते. आता लक्षात घ्या डाय किती वेळा पण टाकू देत. एकच डाय थ्रो केलाय ना, मग त्या एका डाय वरती जर आपण विचार केला तर नीट समजून घ्या. सॅम्पल स्पेस 1 2 3 4 5 आणि काय असणार आहे 6. याच्यावरती इव्हन नंबर जर आपण बघितले तर टोटल इव्हन नंबर 3 आहेत. बघा प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस कशी असते, तुम्ही इव्हेंट किती वेळा करताय
याच्यावरून प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ठरलेली नाहीये. ती प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस जो काय प्रोबॅबिलिटी आहे तो फाइंड करायचा आहे त्या 100 टाइम्स साठीचा आपल्याला. पण प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस ही तो इव्हेंट एकदा केल्यानंतर येण्याची जी प्रोबॅबिलिटी आहे ती असणार आहे. म्हणजे हा 100 टाइम्स जरी आपण डाय थ्रो केला असला तरी तो डाय एकदा टाकल्यानंतर त्याच्यावरती इव्हन नंबर किती वेळा येतील त्याची प्रोबॅबिलिटी म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस असणार आहे. सिंपल साधी गोष्ट आहे. सो या ठिकाणी प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काढताना आपल्याला काय पाहिजे, गेटिंग अँड इव्हन नंबर. सो या टोटल याच्यामध्ये 3 इव्हन नंबर आहेत डिवायडेड बाय प्रोबॅबिलिटी काढताना नेहमी एन ऑफ एस न डिवाइड करतो. सो या ठिकाणी एन ऑफ एस असणार आहे 6. सो पी ची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 1/2. जर पी 1/2 असेल तर क्यू असेल 1 - 1/2 म्हणजे सुद्धा किती असेल 1/2. सो लास्ट आहे. सो देअरफॉर स्टँडर्ड डेव्हिएशन आपल्याला तयार करायचं आहे. सो स्टँडर्ड डेव्हिएशनचाच फॉर्म्युला असणार आहे रूट ऑफ एन पी क्यू. सो विच इज इक्वल्स टू रूटमध्ये एन आहे 100 इंटू पी आहे 1/2 इंटू क्यू पण आहे 1/2. सो रूटमध्ये 100 डिवायडेड बाय 4 केलं तर आन्सर असेल 25. सो स्टँडर्ड डेव्हिएशनसाठी जर आपण रूट ऑफ 25 सॉल्व केलं तर आन्सर किती मिळेल आपल्याला 5. म्हणजे आपला ऑप्शन नंबर कुठला करेक्ट असणार आहे, बी करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 2020 सालीच हे दोन्ही सुद्धा क्वेश्चन पडलेले आहेत. नीट जर क्वेश्चन पाहिला तर हा क्वेश्चन आणि हा क्वेश्चन एक्झॅक्ट सिमिलर आहे. चेंज फक्त त्यांनी क्वेश्चन मध्ये केलेला, म्हणजे जे आन्सर फाइंड आउट करायचं आहे ना ते आन्सर फाइंड आउट करण्यामध्ये चेंज आहे. अ डाय इज थ्रोन 100 टाइम्स, इथं पण 100 टाइम्सच थ्रो केलता. इफ अ सक्सेस इज गेटिंग अन इव्हन नंबर, या ठिकाणी सुद्धा सक्सेस इज गेटिंग अँड काय सांगा इव्हन नंबरच आहे. देन द व्हॅरियन्स ऑफ द नंबर ऑफ सक्सेस, या ठिकाणी फक्त आपल्याला व्हॅरियन्स तयार करायचा. बघा हा प्रॉब्लेम आणि हा प्रॉब्लेम एक्झॅक्ट सेम आहे. सो आपल्याला माहिती आहे 100 टाइम्स थ्रो केलाय. सो एन इक्वल्स टू असणार आहे 100. प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस काय, एकदा डाय थ्रो केल्यानंतर त्याच्यावरती इव्हन नंबर किती वेळा येऊ शकतो. सो 3 वेळा येऊ शकतो, बट आउट ऑफ 6. सो 3/6 आन्सर असेल 1/2. सो क्यू ची व्हॅल्यू 1 - 1/2 केलं तर 1/2. मग आता व्हॅरियन्स ऑफ एक्सचा काय फॉर्म्युला असतो, व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला असणार आहे एन पी क्यू. सो एन आहे 100, पी आहे 1/2, क्यू आहे 1/2. सो 100 ला 4 न डिवाइड केलं तर आन्सर किती असेल 25. आणि आपला 25 हा ऑप्शन नंबर ए करेक्ट असणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा सीईटी 2020 साली आलेला आहे. सिंपल क्वेश्चन आहे. इफ mu and sigma square are mean and variance of a random variable x whose PMF is given by, आपल्याला PMF दिलेला आहे. आता याची व्हॅल्यू आपल्याला लक्षात असेल NCX, P⁻x, Q⁻n-x. सो कंपॅरिझन जर केलं आपण या गोष्टींसोबत तर या ठिकाणी n ची व्हॅल्यू असेल 6, कारण याच फॉर्मॅटमध्ये आपण असं लिहितो n आणि x. सो n ची व्हॅल्यू असेल 6. P⁻x असतोय म्हणजे इथं P⁻x. सो P किती असणार आहे या ठिकाणी, देअरफॉर P इक्वल्स टू असेल 1/3. जर P मिळाला तर Q ची व्हॅल्यू ऑब्व्हियसली 2/3, जी इथून पण कळेल, किंवा P मिळाला तर तुम्ही Q सुद्धा काढू शकता. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय की म्यू 2μ + 12 सिग्मा स्क्वेअर. आता म्यू म्हणजेच काय म्हणलंय त्यांनी, मीन. मग मीन म्हणजेच कोण असतो आपला E(x), पण या ठिकाणी आपण त्याला म्यू मानून चालणार आहे. सो E(x) चा फॉर्म्युला असतो n × P. सो n आहे 6, P आहे 1/3. सो आन्सर असेल 2. पुन्हा व्हॅरियन्स ऑफ एक्स. सो व्हॅरियन्स ऑफ एक्स म्हणजे त्यांनी या ठिकाणी सिग्मा स्क्वेअर म्हणलंय. सो व्हॅरियन्स ऑफ एक्सचा फॉर्म्युला असेल NPQ. सो त्यातला n × P बघा की बाळांनो, n × P तर मी ऑलरेडी तयार केलाय 2. पुन्हा व्हॅल्यू पुट करत बसू नका. क्यू किती आहे 2/3. सो टोटल आन्सर किती होईल 4/3. सॉल्व्ह करू नका कारण आपल्याला आन्सर हे फाइंड आउट करायचं आहे. सो म्यू पण मिळाला, सिग्मा स्क्वेअर पण मिळाला. सो देअरफॉर आपण आता 2μ + 12 सिग्मा स्क्वेअरची व्हॅल्यू तयार करूया. सो 2 × म्यू आहे 2. सो 2 × 2 + 12 × सिग्मा स्क्वेअर किती मिळाले आपल्याला 4/3. सो 2 × 2 = 4, इथं 3 × 1 = 3 × 4 = सो 4 × 4 = किती होईल सांगा 16. अँड 16 + 4 केलं तर आन्सर किती येईल या ठिकाणी 20. सो आपला ऑप्शन नंबर कोणता करेक्ट असणार आहे, बी करेक्ट असणार आहे. आता मीन, व्हॅरियन्स अँड स्टँडर्ड डेव्हिएशन या तिन्ही टाईपवरचे जे काही क्वेश्चन सीईटी 2019, सीईटी 2020 या साली आले होते ते सगळेच्या सगळे क्वेश्चन्स मी तुम्हाला सॉल्व्ह करून दिलेले आहेत. बरं, आता हा चॅप्टर तसा म्हणला तर टोटली आपला कव्हर झालेला आहे. बट काही एक इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत की जे सीईटी 2020 साली
टेक्स्टबुकच्या बाहेर असं नाही म्हणता येणार, पण त्या टाईपचा क्वेश्चन टेक्स्टबुकमध्ये आपल्याला मिळणार नाही. सो असे काही थोडेसे सिंपल क्वेश्चन आहेत, अवघड काहीच नाही. आपल्याला बेसिक जी गोष्ट धड्यामध्ये दिलेली आहे चॅप्टरमध्ये ती आहे तशी वापरूनच चालायचे, बट क्वेश्चन्स त्यांनी देताना असे ट्रिकी दिलेले आहेत की आपल्याला वाटताना ते अवघड वाटू शकतील. सो एक 2 ते 3 क्वेश्चन्स ते राहिलेले आहेत जे की आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहे. मग तुम्हाला जर असेच MHT CET प्रिपरेशन व्हिडिओज हवे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, त्याचबरोबर आपला चॅनल तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा. थँक्यू फ्रेंड्स.